नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज जो व्हिडिओ आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यासाठी आहे आणि त्याचप्रमाणे भरती घेणारं प्रशासनाच्या बाबतीत आणि त्याच्यात नंतर शासनाच्या बाबतीत सुद्धा आहे. त्यामुळं आज मी तुम्हाला 9 मुद्दे सांगणार आहे. ते 9 मुद्दे कोणते आहे ते काळजीपूर्वक ऐकायचे आणि त्या ठिकाणी हे 9 मुद्दे इतके महत्वाचे आहे की याच्याशिवाय तुमचं पान सुद्धा हलत नाही, नाही तर जिंदगीभर त्या ठिकाणी परेशान व्हावं लागतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात तर भरती नको घ्यायला पाहिजे होती, पण या ठिकाणी मुद्दाम होऊन त्या ठिकाणी भरती घेतल्या जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला मग आपण या ठिकाणी 9 मुद्दे कोणते ते सविस्तर पाहायचे आणि ते तुम्हाला निश्चित उपयोगी ठरतील आणि मार्गदर्शक ठरतील. 1 नंबर, सरकारने 17,000च्या पुढे भरती काढली त्याबद्दल त्यांना धन्यवाद. तर 2 नंबरचा मुद्दा आहे, भरती घेण्याची पद्धत चुकीची आहे, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सरकारचा निषेध. कारण या ठिकाणी प्रशासनाची चूक नाही. शासनानं आदेश दिला तो प्रशासनाला ऐकावाच लागतो आणि त्या ठिकाणी नियम पाळावेच लागतात. तर त्यामुळे याच्यामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा दोष नसतो. 3 नंबरचा मुद्दा असा आहे, एकाच घटकासाठी एक फॉर्म हा ठीक आहे. 4 नंबरचा मुद्दा आहे, ऑल महाराष्ट्र जागा एकत्र का भरत नाही. 5 नंबर, पावसाळ्यात भरती घ्यायला नको होती, ती ऑक्टोबर नंतर घ्यायला पाहिजे होती. 6 नंबरचा मुद्दा असा आहे, भरती घेण्याची सर्व प्रक्रिया प्रशासनाच्या हातात दिली पाहिजे, म्हणजे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, आणि ती IPS IAS अशा दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अंडर खाली, म्हणजे अधिकाऱ्यांच्या अंडर खाली घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भरती घेत असताना कंपनीचा बिलकुल त्या ठिकाणी समावेश नसं, आजूबाजूला ते भटकले सुद्धा नाही पाहिजे. हे प्रायव्हेट लोक आहेत, प्रायव्हेट कंपन्या आजूबाजूला सुद्धा भटकायला नको. 7 नंबरचा मुद्दा बघायचा आपल्याला, प्रॉपर भरती घेण्यासाठी स्थानिक जिल्हा ठिकाणचे किंवा आयुक्तालयाच्या ठिकाणचे कर्मचारी व अधिकारी नकोत. स्थानिक भरती घेण्यासाठी नकोच, दुसऱ्या ठिकाणचे कर्मचारी अधिकारी नेमावेत. 8 नंबरचा मुद्दा असा आहे, एकाच घटकाचे ग्राउंड व लेखी परीक्षा एकाच वेळी व्हायला पाहिजे, ऑल महाराष्ट्र. आणि पहिला घटक संपल्यानंतर दुसऱ्या घटकाचे ग्राउंड व लेखी परीक्षा चालू व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या घटकाचे चालू व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ही भरती घेत असताना सविस्तर मी याच्या एका मुद्द्याचं स्पष्टीकरण करून सांगणार आहे, तेव्हा तुम्हाला समजेल. प्रत्येक घटकाची ऑल महाराष्ट्र ऑल कॅटेगरीनुसार एकदाच जागा भरून ट्रेनिंग संपल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाला त्या पोलीस कर्मचाऱ्याची ट्रान्सफर करायला हवी. हे इतके आपल्याला 9 मुद्दे बघायचे आहे. आता 9 मुद्द्याचा एका मुद्द्याचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण बघूया. सरकारने 17,000च्या पुढे भरती काढली त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे सर्व विद्यार्थी खुश आहेत. परंतु याच्यामध्ये सरकारनं मुद्दाम होऊन, त्यांना काय घोळ करायचं ते माहिती नाही, पण मुद्दाम होऊन त्यांनी काय केलं, भरती घेण्याची पद्धत चुकीची केली आहे, म्हणून त्याचा प्रथम मी निषेध करतो. कारण 3 नंबरचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, दिला होता तुम्हाला. मग चुकीची पद्धत कशी आहे हे तुम्हाला एक मुद्दा स्पष्ट करून सांगत आहे. एकाच घटकासाठी एक फॉर्म घेतला, मग एकाच घटकासाठी एकच फॉर्म घ्यायचा, तर मग आता जिल्हा पोलीसची भरती येतं, ऑल महाराष्ट्र एकच भरती घ्यायला पाहिजे का नाही. मग तुम्ही जिल्ह्याच्या एका ठिकाणी एकाच घटकासाठी फॉर्म भरून घेतला, तर मग आता बुलढाणा जिल्ह्याच्या ठिकाणी जागा काढल्यात, तर मग आता या जागेचं स्पष्टीकरण आपल्याला द्यावायचं म्हणजे
उदाहरणार्थ एससीच्या जागा निघालेल्या, एससी कॅटेगरीच्या 5 जागा आहे आणि ओपनच्या जागा आहे 14, ह्या जेंट्स साठी आहे. मग आता 14 आणि 5 किती होतात? 19 होतात. हे झालं जेंट्स साठी, म्हणजे मुलांसाठी. 2 नंबरच्या 5 जागा मुलींसाठी आहे, 13 जागासाठी, 13 ओपनच्या आहे. म्हणजे तो मुलगा 5 आणि 14 19 जागा लढू राहिला आणि मुलगी ही 5 आणि 13 18 जागा लढू राहिली. मग या ठिकाणी तुम्ही झक मारायला 17,000चं गाजर दिलं का हातामध्ये? याच्यामध्ये आम्हाला तुम्ही छुत्या समजता का जनता आणि विद्यार्थ्यांना? किती दिशाभूल करणं ही सरकार किती दिशाभूल करत आहे हे आम्हाला लक्षात घेणं महत्वाचं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कमी जास्त अशा जागा आहे का नाही? याच्यामध्ये खोटं बोलणं चालू आहे का? जे सत्य आहे तेच मी त्या ठिकाणी बोलणार आहे, त्याच्यामध्ये वाद नाही. तर आता तुम्ही एकाच घटकासाठी एकच फॉर्म घेतला हे ठीक आहे. मग आता ऑल महाराष्ट्राच्या जागा एकत्र का भरत नाही? 17,000 जागा काढल्या तुम्ही, मग त्या ठिकाणी ओपनच्या इतक्या जागा आहे, ओबीसीच्या इतक्या जागा आहे 17,000मध्ये, एससीच्या इतक्या जागा आहे, एसटीच्या इतक्या जागा आहे आणि त्याच्या माजी सैनिकाच्या, खेळाडूच्या, ज्या विविध प्रकारच्या राखीव जागा आहे. तर मग एक खट्टी ऑल महाराष्ट्र हे दाखवा ना. मग अशा प्रकारच्या ही एक मोठी चूक आहे का नाही? मग ऑल महाराष्ट्र एकदा जागा भरून घ्यायच्या, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे का नाही? मग तुम्ही सांगा असा 18 आणि 19 जागेवर त्या विद्यार्थ्याचं कसं होईल? मग हा न्याय आहे का? या ठिकाणी तुम्ही नीती आयोगच नाही, हा नीती आयोग नसून अनीती आयोग असं म्हणायला काही हरकत नाही. भेद नीती आयोग असं नाव द्यायला काही हरकत नाही. त्याचा नीती आयोग नाव नका देऊ, भेद नीती आयोग नाव द्यायला पाहिजे होतं तुम्ही. म्हणजे याच्यामध्ये काय केला तुम्ही, ज्या जागा भरतायत त्या भेद नीतीनं भरतायत. तुम्हाला काय काळ पांढरं करायचं ते तुम्हाला माहिती आहे. मग ऑल महाराष्ट्र त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज, ओपन वाईज, कॅटेगरी वाईज जागा भरायच्या आणि त्याच्यानंतर काय करायचं, ट्रेनिंग झाल्यानंतर ट्रान्सफर करायचं मुख्यालयाच्या ठिकाणी. सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे बघा, ही दिशाभूल आहे का नाही. तर आता त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, पावसाळ्यात भरती घ्यायला नको होती. कारण या ठिकाणी पाऊस आला तर त्या दिवशी काय होतं, पहिलेच तर या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पेरणीला पैसे लागले. काही विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी व्याजाने पैसे काढलेत आणि त्यांना भरतीसाठी पाठवलंय. पाऊस पडला त्या दिवशी जर भरती झाली नाही तर त्याला 4 दिवसानं किंवा 8 दिवसानं तारीख दिली, त्याला डबल या जायचा प्रश्न निर्माण होतो. जर समजा उद्याच तुमच्या त्या ठिकाणी भरती घ्यायची पाऊस उघडल्यानंतर, अहो त्याला खायला सुद्धा पैसा व्यवस्थित आहे का त्या ठिकाणी? हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं महत्वाचं आहे. किती दैन चालू आहे मुलांची? न्यूजवर जर पाहिलं, बातम्यावर जर पाहिलं, त्या ठिकाणी काही मुलं उपाशी पोटी दिसतात. अमरावतीचा आजचा प्रश्न बघा तुम्ही, किती दैन, ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी किती दैन चालू आहे. याच्याकडे लक्ष देईन कोण? त्याच्यानंतर 6वा मुद्दा पण सुद्धा या भरतीमध्ये चुकीचा आहे. भरती घेण्याची सर्व प्रक्रिया ही प्रशासनाच्या हातात दिली पाहिजे. म्हणजे जिल्हा प्रमुख असन, म्हणजे IAS, IPS, IFS जे असे अधिकारी यांच्या कमिटीच्या हातामध्ये ही भरती प्रक्रिया दिली पाहिजे. तर या ठिकाणी कंपन्यांच्या हातामध्ये दिली, कंपन्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी निकाल तयार, म्हणजे ते भरती प्रक्रिया फक्त नावालाच काय या ठिकाणी बुजगावणे म्हणून या ठिकाणी ठेवलं काय कर्मचारी अधिकारी? यांना नाममात्र अधिकार आहे का? खरा अधिकार हा भरती घेण्याचा, वास्तविक अधिकार हा प्रशासनाचा आहे, अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा आहे. मग हे प्रायव्हेट कंपनीवाले इथं आणायचे तर हे भ्रष्टाचार करणार नाही कशाहून? याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोच. याच्या अगोदरच्या आपण भरती प्रक्रियेमध्ये आपण बघितलंय अनेक भरतीचे घोटाळे कसे पुढे आलेत, या कंपन्यामुळे आलेत. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रशासनामध्ये यांचा हस्तक्षेप नको, यांना आजूबाजूला सुद्धा भटकू दिलं नाही पाहिजे.
आणि हा ताळमेळ हा कोणाचा आहे? या नेत्या लोकांचा आहे. चांगली शक्कल लढवता हे आम्हाला जनतेला समजत नाही आणि विद्यार्थ्यांना समजत नाही. म्हणून या ठिकाणी कंपनी मदत नको, ही चुकीची पद्धत आहे. उत्तर पत्रिका तपासायचा अधिकार त्यांच्याकडे नको, कारण याच्यामुळे भ्रष्टाचार, नेते बी भ्रष्टाचारी, पण नेते, कंपनी आणि प्रशासनाचे भ्रष्ट अधिकाऱ्यांची यांची मिळाजुळ याच्यामध्ये होऊ शकते. ही चुकीची पद्धती ध्यानात घ्यायचं आहे. कारण जे समजा प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी भरती घेत असन तर हे थोड्या थोड्या पैशासाठी पॅनलचे लोक याच्या नादी नाही लागणार, कारण जो त्यांना खूप मिळतं, त्यांना खूप पगार आहे, त्यांना खूप काही मिळतं त्यांच्या पद्धतीनं. त्याचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा नाही, कारण पुढचे पॉईंट घ्यायचे आणि आपल्या सगळ्यांना माहिती. तर म्हणून या ठिकाणी पैसे खायच्या नादी पडत नाही या ठिकाणी प्रशासनाचे आणि अधिकारी आणि कर्मचारी. कारण थोडंफार काही झालं तर सस्पेंड होतील, नावही जातं आणि पुढे त्यांना तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त भरतीमध्ये घोळ करण्याचा प्रयत्न करत नाही, पण कंपन्या आली की त्या ठिकाणी हमखास त्या ठिकाणी घोळ तयार होतोच. आता त्याच्यानंतर खास मुद्दा आहे, जो चुकीचा पॉइंट आहे. सगळ्या अनुभवानुसार त्या ठिकाणी चुकीच्या पद्धती कशा आहेत ते सांगितल्या जातात. प्रॉपर 7 नंबरचा मुद्दा बघा. प्रॉपर भरती घेण्यासाठी स्थानिक जिल्ह्याच्या ठिकाणचे किंवा आयुक्तालयाच्या ठिकाणचे कर्मचारी व अधिकारी नकोत. उदाहरणार्थ बुलढाण्याच्या ठिकाणी भरती घेत असाल तर बुलढाण्याच्या ठिकाणचेच कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी भरती घ्यायला नकोत. बुलढाण्याचे असतील तर त्यांना कुठं पाठवायचं? पुणे, मुंबई, नाशिक तिकडे पाठवायचं किंवा इकडे नागपूर तिकडे पाठवायचं भरती घेण्यासाठी. आणि तिकडचे कर्मचारी आणि अधिकारी सस्पेमध्ये इकडे भरती घेण्यासाठी बोलवायचे. आणि त्याच्यानंतर पेपर कंपनीमार्फत तपासले गेला नाही पाहिजेत. हा पेपर हा प्रशासनामार्फत तपासले गेला पाहिजेत. हा मुद्दा तुम्हाला अगोदर सांगतो, त्याची नोंद केली नव्हती, याची नोंद घ्या. म्हणजेच याचं कारण फक्त एकच, जर ज्या ठिकाणी स्थानिकचे कर्मचारी आणि अधिकारी जर भरती घेण्यासाठी असन, त्यांची ओळख असते, कोणाच्या कपाळावर लिहिलं नसतं, ते काय करतात? फॉर्म इथे टाका, आम्ही त्या ठिकाणी आहे. तर थोडाफार या ठिकाणी घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर सस्पेंड मध्ये इकून तिकडे जर पाठवले तर या ठिकाणी भ्रष्टाचाराला आळा येऊ शकतो. कारण एसपी आणि इथले पॅनल संपूर्ण तिकडे पाठवलं पाहिजेत, कमिटी तिकडे पाठवली पाहिजेत आणि कर्मचारी अधिकारी सुद्धा दुसऱ्या ठिकाणी पाठवलं पाहिजे. जी कमिटी आहे त्याच्या खाताखालचे जे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा त्यांच्या हाताखाली नको. ही कमिटी ज्या जिल्ह्याची असेल समजा तर त्या जिल्ह्याची फक्त कमिटी पॅनल त्यांची 5 जणांची असं कसं असेल ती कमिटी दुसऱ्या ठिकाणी गेली पाहिजे. म्हणजे ही कमिटी जर पुण्याला गेली तर ही जे समजा कर्मचारी अधिकारी स्थानिकचे असतील, स्थानिक कमिटी तिकडे गेली, कुठं पुण्याला गेली तर स्थानिक कर्मचारी अधिकारी त्यांच्या अंडर खालचे कुठे गेले पाहिजे, तिकडे नागपूर, अमरावतीला भरती गेले पाहिजेत. म्हणजे यांचा ताळमेळ राहिला नाही पाहिजे. तेव्हा भरती ही स्पष्टपणे पारदर्शक होऊ शकते. ही चूक लक्षात घ्या. त्यानंतर एकाच घटकाचे ग्राउंड व लेखी परीक्षा एकाच वेळी व्हायला पाहिजे. एकाच घटकाचे म्हणजे बाकी घटकाचे नाही. एसआरपी मदत नको, कारागृह नको, त्यानंतर पोलीस ड्रायव्हरच्या चालकाच्या सुद्धा या ठिकाणी मदत भरती व्हायला नाही पाहिजे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला ते खूप मोठा दिलासा मिळेल. एकाच घटकाचे ग्राउंड व लेखी परीक्षा एकाच वेळी व्हायला पाहिजे. त्यामध्ये दुसऱ्या बाकीच्याने हॉल तिकीट सोडायलाच नको. पहिला घटक संपल्यानंतर दुसऱ्या घटकाचे ग्राउंड व लेखी परीक्षा चालू व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर दुसऱ्या घटकाच्या संपल्यानंतर तिसऱ्या घटकाचे ग्राउंड व लेखी परीक्षा चालू व्हायला पाहिजे. ते संपल्यानंतर पुढच्या घटकाचे चालू व्हायला पाहिजेत. ही एक पद्धत असते. त्यानंतर 9 नंबर मुद्दा आहे, प्रत्येक घटकाची ऑल महाराष्ट्र ऑल कॅटेगरीनुसार एकदाच जागा भरून ट्रेनिंग संपल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्याला ट्रान्सफर करावी. तुम्हाला अगोदर सांगितलंय याच्यामध्ये काय करायचं. ऑल महाराष्ट्र 17,000च्या पुढे जागा काढलेल्या आहे. ओपनच्या इतक्या जागा आहे,
ओपनच्या सर्व ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी जितक्या जागा आहेत तितक्या लढू शकतील. ओबीसीच्या आहे तो ओबीसीच्या कॅटेगरीच्या ते लढून त्या ओपनच्या सुद्धा जागा लढू शकतील. त्याच्यानंतर एससीचे मुलं एससीच्या ऑल महाराष्ट्र सर्व जागा लढून एक एक विद्यार्थी सर्व जागा लढून ओपनच्या सुद्धा जागा लढू शकतो. एससीचे सुद्धा त्या ठिकाणी सर्व जागा स्वतःच्या कॅटेगरीच्या जागा लढून तो ओपनच्या जागा लढू शकतो. त्याच्यानंतर माजी सैनिक खेळाडू वगैरे त्याच्यामध्ये दिलेले तर त्यांच्या जागा लढून ते ओपनच्या सुद्धा जागा लढू शकतात. तर अशा पद्धतीचा हा नियम असायलाच पाहिजे आणि याच्यामध्ये चुकी झालेली दुरुस्त करायलाच गेली पाहिजे. ही भरती थांबवलीच पाहिजे. याच्या दुरुस्ती करून बिलकुल ऑल महाराष्ट्र एकच घटकासाठी फॉर्म आहे. तर त्या ठिकाणी जसं मी बुलढाण्याचं सांगितलं एससी साठी जेंट्स साठी 19 जागा आहे 5 आणि 14 19 आणि लेडीज साठी 5 आणि 18 जागा आहे. याच्यावर त्यांचं समाधान होता कामा नाही. त्यांच्या कॅटेगरीच्या ऑल महाराष्ट्र जागा लढून ओपनच्या जागा लढवल्या पाहिजे. तरच या ठिकाणी खरा विद्यार्थी इमानदार विद्यार्थी या ठिकाणी निवडला जाईल. म्हणून ही जी भरती प्रक्रिया चुकीची आहे तर याच्यामध्ये काळं बेंद्र होण्याची खूप मोठी शक्यता आहे. म्हणून या ठिकाणी भरती थांबवलंच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे अनेक मुद्दे तसे आहेत पण हे 9 मुद्दे तुम्हाला महत्वाचे सांगितलेले आहेत. म्हणून याच्यावर केअरफुली लक्ष देणं महत्वाचं आहे. नाही तर या ठिकाणी भरतीमध्ये तुम्ही अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून तयारी करता. याच्यामध्ये माहिती आहे ज्यावेळेस आपण गाव सोडतो तालुका प्लेसवर जिल्हा प्लेसवर किंवा आयुक्तालयाच्या ठिकाणी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचे क्लास लावतो शिकायला जातो नुसतं क्लासचे पैसे खर्च होत नाही. तुमचे राहण्याचे पैसे खर्च होतात येण्या जाण्याचे पैसे खर्च होतात बेडचे पैसे खर्च होतात. तुमच्या काय काय खर्च होत नाही. पुस्तकं झाले कपडे लट्टे झाले या अनेक प्रकारचे या ठिकाणी काय होतात खर्च होतात. याची चांगल्या पद्धतीनं मला जाणीव आहे तुम्हाला सुद्धा जाणीव आहे. पण जे आम्ही निवडून दिलेले नेते आहेत आमदार खासदार निवडून देतो आपण सरपंचापासून निवडून देतो पण त्या ठिकाणी सगळ्यात मोठी चूक काय होते आपली हा माझ्या जातीचा आहे हा माझ्या धर्माचा आहे यानं धर्माचं मंदिर बांधलंय या जातीच्या माणसासाठी यानं असं केलंय हे आपण बघतो. दोस्त मित्रांनो किती तुम्हाला मंदिरं बांधू द्या मस्जिदी बांधू द्या भांडरे कर द्या सगळं खाऊ घाल द्या त्यानं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. माझा त्या मंदिराला विरोध नाही धर्माला विरोध नाही जातीला सुद्धा विरोध नाही. मी कोणाचा मत सुद्धा दुखवत नाही. पण मला एकच तुम्हाला सांगायचं आहे आणि तो महत्वाचा 10वा मुद्दा आहे की ज्याप्रमाणे हिंदूसाठी मंदिर आणि रामायण महाभारत पवित्र आहे त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मीयांना मस्जिद आणि कुराण पवित्र आहे. त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्मीयांना चर्च आणि बायबल पवित्र आहे. त्यानंतर बौद्ध धर्मीयांना विहार आणि त्रिपिटिका पवित्र आहे. पण मित्रांनो एकच सांगतो तुम्ही किती विहार बांधा मस्जिदी विहार चर्च बांधा ते तुमच्या आत्मिक समाधान आहे. तो आत्मिक समाधानाचा मन शांतीचा तो तुमचा अधिकार तेवढाच अधिकार तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही टेन्शन मध्ये असाल तर मंदिरात गेला 2 शब्द ऐकल्यानं तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं. पण मंदिर मस्जिद चर्च विहार याच्यामध्ये जे महत्वाचे तुमचे अधिकार आहेत ते याच्यामध्ये नाही ना धर्मपुस्तकामध्ये ना कशामध्ये. या सर्व धर्मियांचं जे जनता आहे समाज आहे प्रत्येक व्यक्ती आहे यांनी 100 गल्लोगल्लीमध्ये 100 मस्जिदी बांधा 100 मंदिर बांधा 100 विहार बांधा चर्च बांधा याच्याबद्दल मला म्हणायचं नाही. दिवसातून 100 वेळेस पाया पडा याच्याबद्दल सुद्धा मला म्हणायचं नाही. याच्यात माझा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पण मला तुम्हाला मनापासून सांगायचं जे कळतं मी ते तुम्हाला सांगतोय. या सर्व धर्मियांचं एक मंदिर पवित्र मंदिर आणि पवित्र धर्मपुस्तक कोणते जाणून घ्या की ज्याच्यामध्ये तुमचे शैक्षणिक नोकऱ्याचे आर्थिक कृषी विषयक सामाजिक धार्मिक सर्व प्रकारचे अधिकार कुठे आहे संसदेमध्ये. संसद हे पवित्र मंदिर आहे. संसद हे तुमचं पवित्र मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये आहे जे धर्मपुस्तक लिहिलेलं आहे कोणतं संविधान
या संविधानामध्ये हे सर्व अधिकार आहे, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला सगळं मिळू शकते. त्याच्या पुढे तुम्हाला आणखीन सांगतो, शासन आणि प्रशासन हे दोन भाग आहेत. याच्यामध्ये आपल्याला जायचंय, चांगले नेते गेले पाहिजे, प्रतिनिधी गेले पाहिजे प्रशासनामध्ये, आणि शासनामध्ये चांगले प्रतिनिधी गेले पाहिजेत, आमदार खासदार, म्हणजे सरपंचापासून पुढं, म्हणजे सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत. त्यानंतर प्रशासनामध्ये चांगले अधिकारी आणि कर्मचारी गेले पाहिजेत, तेव्हा ते समाजाचं कल्याण करू शकतील. आपल्या अज्ञानाचा गैरफायदा उचलला गेला नाही पाहिजे. हा अज्ञानाचा गैरफायदा जर समजा उचलू द्यायचा नसेल, तर तुम्ही भरतीची तयारी करत असताना याच्यासोबत शासन आणि प्रशासनाच्या अधिकाराच्या बाबतीत तुम्हाला भान ठेवावं लागेल. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण शासनामध्ये जे प्रतिनिधी आपण निवडून देतो त्यांना लक्षात ठेवायचंय. तुम्हाला माहितीये, केंद्र राज्य यांच्या अधिकाराच्या बाबतीत माहिती आहे तुम्हाला. आता या ठिकाणी केंद्रामध्ये आपण काय करतो, आता कायदेमंडळ आहे. कायदेमंडळ काय करतं, कायदे करतं, आणि त्याची अंमलबजावणी कोण करताय, कार्यकारी मंडळ करताय. जर समजा त्या ठिकाणी राज्य घटनेशी सुसंगत कायदे असेल तर त्याला मान्यता कोण देतं, न्यायालय देतं. नाही तर त्या ठिकाणी विसंगत कायदे असेल तर ते रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे, न्यायालय. म्हणून तुम्हाला सांगतो, केंद्र सरकारचे अधिकार काय, एक नंबर सत्ता, त्या ठिकाणी सत्ता, शिक्षण आणि धन हे कोण देतं आपल्याला, केंद्र सरकार. त्यांच्या हातात आहे केंद्र सरकारचे. म्हणून केंद्र सरकारमध्ये खासदार कशा पद्धतीचे निवडून गेले पाहिजेत हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण तीन महत्वाचे अधिकार कोणते, सत्ता, शिक्षण आणि धन कोणाकडे आहे, केंद्र सरकारकडे. त्यांच्याशिवाय आपलं पान बी नाही आलं. त्यानंतर वाटप यंत्रणेसाठी राज्य संस्था दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आमदार खासदार मुख्यमंत्री निवडून देत असतो, आणि केंद्रामध्ये खासदार आणि पंतप्रधान आणि इतर मंत्रिमंडळ त्या ठिकाणी तयार करत असतात निवडून दिल्यानंतर. मग राज्यामध्ये काय, यांचे कमी अधिकार असतात, यांच्याकडे वाटप यंत्रणा दिली असते. मग केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, यांच्या मदतीला कोण दिलं जात आहे, प्रशासन दिलं जाते. म्हणजे ते वाटप व्यवस्थित होण्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी निवडून दिले जातात. तर याच्यासाठी कोण असतं, प्रशासन असतं मदतीसाठी. मग त्या ठिकाणी वाटप व्यवस्थित होतात का नाही, सगळे वाटप व्यवस्थित होतात का नाही, याच्यावर नियंत्रण कोणाचं असतं, न्यायालयाचं असतं. मग न्यायालयामध्ये सुद्धा जसे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये खासदार आमदार कशा पद्धतीने निवडून द्यायचे याचं पण भान आपल्याला ठेवावं लागेल. नाही तर याची सजा आपण भोगतोय. यानंतर त्या ठिकाणी सुधारले नाही तर नाही तर माकडासारखं एकमेकाच्या तोंडाकडे पाहावं लागेल आणि सगळ्या वेदना आणि अन्याय अत्याचार सहन करावं लागेल. याचं भान ठेवायचंय. तर न्यायालयाचं काम काय आहे, व्यवस्थित वाटप करतात का नाही त्याच्यावर नियंत्रण ठेवणे. इथून तिथून एक चेन सिस्टम आणि साखळी दिलेली. म्हणून आपल्या सर्वांचं लक्ष कुठं पाहिजे, शासन आणि प्रशासनाकडे पाहिजे. तर त्या पद्धतीनं आपण सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे. तुमचं काम नाही, नोकरीत जायचंय. नोकरीत जायचं कशासाठी, तुम्हाला जर विचारलं आपल्याला पोलीस का व्हावं वाटतं, तलाठी का व्हावं वाटतं, ग्रामसेवक का व्हावं वाटतंय, PSI का व्हावं वाटतंय, तहसीलदार का व्हावं वाटतंय, डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP, त्यानंतर SP किंवा जिल्हा अधिकारी कलेक्टर का व्हावं असं वाटतं, असं जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर काय द्याल. याचं उत्तर एकच आहे, मला पोलीस व्हावे, मला पोलीस, तलाठी, ग्रामसेवक म्हणजे पार SP आणि कलेक्टर व्हावसे का वाटते. याचं उत्तर एकच आहे, सरकार समाजाचा कल्याण व्हाव्यासाठी काही अधिकार देते आणि त्या अधिकाराचा उपयोग समाज कल्याणासाठी व्हावा म्हणून मला पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, PSI, DYSP किंवा SP, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार आणि कलेक्टर व्हावंसे वाटतं, असं त्याचं उत्तर आहे. त्या ठिकाणी तुम्ही शासन आणि प्रशासनामध्ये शोकाने गेलेले नाही, जात नाही. तुम्ही समाजाच्या कल्याणासाठी जाणार आहे, दोन्ही प्रकारचे सुद्धा.
म्हणजे दोन्ही प्रकारचे सुद्धा शासन आणि शासनाच्या प्रतिनिधींनी आणि शासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे आणि समाज कल्याणासाठी तुमचा उपयोग झाला पाहिजे। तेव्हा या ठिकाणी हे तुमचे मायबाप आहे, कर्मचारी अधिकारी आणि विधानसभा आणि लोकसभेतील नेत्यांनो, प्रतिनिधींनो, हे लक्षात ठेवा, समाजाच्या कल्याणासाठी तुमचा उपयोग व्हावा नेऊन दिलाय। त्यानंतर प्रशासनामध्ये कर्मचारी आणि अधिकारी यांचं सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी उपयोग व्हावा म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली जाते आणि तुमचा सगळ्यांचा चोखपणे त्या ठिकाणी उपयोग होईल, कारण जनताने तुम्हाला निवडून दिलंय। जनता ही तुमची मायबाप आहे आणि जो मायबाप आणि बहीण भावाचं जर समजा या ठिकाणी कल्याण चिंतत नसल तर त्याच्यासारखा पापी कोण नाही। तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा विचार करायचा आहे, कारण हे बिचारे भरती मारतात, त्यांनी काय करायचंय, त्यांची किती दैन होते। त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा ठेवल्यात, ऑनलाईन परीक्षांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी शिफ्ट ठेवल्या जाते, कंपनी मार्फत घेतल्या जाते। तुमच्या मायच्यानं खरं सांगा, कर्मचारी हा व्यवस्थितपणे निवडला जातो का याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो। विद्यार्थ्याचे बेहाल चालू आहे, तर याची काळजी जनतेने सुद्धा करणं महत्वाचं आहे, विद्यार्थ्यांनी सुद्धा करणं महत्वाचं आहे आणि शासन आणि प्रशासनानं सुद्धा करणं महत्वाचं आहे। आज मी तुम्हाला 9 मुद्दे सांगितले आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडीफार माहिती सांगितली। तर ही जर गलत वाटत असेल तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि या ठिकाणी हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल आणि खरोखर याच्यात सत्यता असेल तर समोरच्याला शेअर करा। या ठिकाणी आज थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।